एक, श्रावणाच्या प्रत्येक मंगळवारी नवविवाहित स्त्रीने नाही केलं तर काय होतं? 2, अविवाहित महिलांनी चुकूनही करू नये, नाहीतर 3, लग्नानंतर आईने मुलीला दिलेले ओळखले जाते. 1, श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलेने लग्नानंतर पहिली 5 वर्ष करावयाचे व्रत म्हणजे मंगळागौरी होय. पती पत्नी मधील आत्यंतिक प्रेम व निष्ठेचा आदर्श म्हणून शिव-पार्वती या दाम्पत्याकडे पाहिले जाते. त्यांचा आशीर्वाद असावा, त्यांची कृपादृष्टी असावी या हेतूने ही पूजा केली जाते. पाहूया मंगळागौरीची व्रत तिथी, परंपरा आणि मान्यता यांविषयी जाणून घेऊया. 2, मंगळागौरी पूजनाचे महत्त्व. नवविवाहितेच्या वैवाहिक जीवनात प्रेम निर्माण व्हावे, अखंड सौभाग्य आणि सुखसमृद्धी लाभावी म्हणून मंगळागौरीचे व्रत करण्याची प्रथा आहे. लग्नानंतर आईने मुलीला दिलेले सौभाग्य व्रत म्हणून मंगळागौरीला ओळखले जाते. मंगळागौरी व्रताचे पालन केल्याने पतीचे आयुष्य दीर्घ होते. अविवाहित महिला देखील चांगला नवरा मिळावा म्हणून हे व्रत करतात. हे व्रत वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी आणि कुटुंबात सुख शांती नांदावी यासाठीही पाळले जाते. पती पत्नीमध्ये प्रेम वाढते. ज्यांना संतती नाही त्यांनी मंगळागौरीचे व्रत केल्यास त्यांना संततीचे सुख प्राप्त होते असे म्हटले जाते. 3, अन्नपूर्णा देवीची मूर्ती चौरंगावर स्थापन करावी. सर्वप्रथम गणपती पूजन, कलश, घंटा, दीपपूजन करून मंगळागौर किंवा अन्नपूर्णेच्या मूर्तीवर शिव मंगलागौरीचे आवाहन करावे. यानंतर षोडशोपचारे पूजा करावी. काही ठिकाणी देवीला कणकेचे अलंकार वाहण्याची पद्धत आहे. नंतर देवीची अंगपूजा करून देवीला विविध पत्री फुले वाहावी. नंतर तांदूळ, पांढरे तीळ, जिरे, मुगाचे डाळी, धान्य मुठीने अर्पण करावी. धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावा. षोडशोपचार पूजा झाल्यावर सर्व प्रकारच्या संपत्ती प्राप्ती, दीर्घायुष्य, अखंड सौभाग्य प्राप्ती व सर्व मनोकामना पूर्ण होण्याकरिता देवीला 3 अर्घ्य द्यावी. यानंतर मंगळागौरीची कहाणी वाचावी. देवीला विविध पक्वान्नांनी युक्त महानैवेद्य अर्पण करून कणकेच्या 16 दिव्यांनी व काडवातींनी आरती करावी. सायंकाळी पुन्हा देवीची आरती करून देवीसमोर पारंपरिक खेळ खेळून जागरण करावे.